तर नमस्ते मित्रांनो, मी एम के कराळे। माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते महिलांच्या बँक खात्यावर या ठिकाणी जमा झाले होते। आता तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते कधी जमा होणार याकडे या सर्व महिलांचं या ठिकाणी लक्ष आहे। एकंदरीतच जर बोलायचं झालं तर महिलांच्या काही तक्रारी सुद्धा होत्या की पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी बँक खात्यावरती जमा होत नाहीत किंवा काही अडचणी या ठिकाणी येतात। तर मुळात जे डीबीटी जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसमुळे कधी कधी या सगळ्या गोष्टींना म्हणजे या सगळ्या पैसे वगैरे येण्यासाठी अडथळा येऊ शकतो किंवा नक्की डीबीटी म्हणजे काय प्रोसेस आहे। त्याचबरोबर एकंदरीतच जर तुम्ही अर्ज केलाय माझी लाडकी बहीण योजने संदर्भात तर नेमका तुमच्या अर्जाची जी काही स्टेटस आहे अर्जाचं जे काही स्टेटस आहे ते कसं या ठिकाणी तपासायचं आणि एकंदरीतच जो काही तिसरा हप्ता आहे त्या तिसऱ्या हप्त्याबद्दलची जी काही माहिती आहे म्हणजे नेमका तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार, जसे की कोणत्या तारखेला होणार किंवा किती वाजता होणार या संदर्भात हा जो काही व्हिडिओ आज आपण घेऊन आलोय। तर एकंदरीतच जास्त उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती जाणून घेऊया। माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक या ठिकाणी अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 हप्त्याचे पैसे सुद्धा पाठवण्यात आले आहेत। तेव्हापासून आता राज्यभरातील महिला या तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत। याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे। आता लवकर पात्र महिलांच्या बँक खात्यात या ठिकाणी तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्याचं या ठिकाणी डीबीटी इनेबल आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याची जी काही रक्कम आहे या ठिकाणी बऱ्याच महिलांना मिळालेली नाही। त्यामुळे आता दोन्ही हप्त्याचे जे काही पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात। म्हणजे काही महिलांना आता थेट 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता मिळू शकेल? माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता या ठिकाणी 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता। तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहत आहेत। सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर 2024 रोजी 4 वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र अद्यापही या ठिकाणी तिसरा हप्ता जो आहे तो या ठिकाणी जमा झालेला नाही। अधिकृत वेबसाईटवर पेमेंटच्या तारखेबद्दल या ठिकाणी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु लवकरात लवकर म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पाठवले जातील असं सूत्रांकडनं समजत आहे। दरम्यान ज्या दिवशी हे पैसे खात्यावर पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत या ठिकाणी मिळतील। माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अनेक महिलांच्या काही तक्रारी होत्या की पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत ते बँक खात्यावर आलेले नाहीत। तर या संदर्भात जसे की आधार सीडिंग हे एक प्रोसेस गरजेचे। नेमकं आधार सीडिंग म्हणजे काय, म्हणजे लाडकी बहीण योजनेचं आधार सीडिंग म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल। माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतर अनेक महिलांनी तक्रार केली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही। तर अशा तक्रार केलेल्या महिलांनी प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकशी लिंक आहे की नाही हे पहिले त्यांनी चेक करावं किंवा नसेल तर ते लिंक करावं। तसेच डीबीटी देखील त्यांनी या ठिकाणी एनेबल करून घ्यावा। जर माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर समजा तुम्ही अर्ज केलाय आणि त्या अर्जाचं जे काही स्टेटस तुम्हाला जर तपासायचा असेल तर ते कसं तपासणार? माझी लाडकी बहीण योजना स्टेटसच्या मदतीनं तुम्ही तुमच्या फॉर्मची या ठिकाणी स्थिती तपासू शकता आणि तुमच्या फॉर्मची या ठिकाणी पडताळणी झाली आहे की नाही हेही जाणून घेऊ शकता। तर यासाठी काही स्टेप आहेत किंवा काही प्रोसेस आहे ते अशा प्रकारची। तर सर्वप्रथम माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी जा। स्टेप 2 अर्जदार लिंकवर या ठिकाणी क्लिक करा। स्टेप 3 तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका। स्टेप 4 कॅप्चा भरा आणि लॉग इन वर या ठिकाणी क्लिक करा। स्टेप 5 लॉग इन पेज मध्ये ऍप्लिकेशन वर या ठिकाणी क्लिक करा। स्टेप 6 आता प्रलंबित किंवा मंजूर हे स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसेल। आशा बाळगतो की दिलेली माहिती तुम्हाला कळली असेल किंवा आवडली असेल। तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.